नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या ऑनली करंट शिक्षण या यूट्यूब चॅनलवरती. आत्तापर्यंत आपण ज्याची प्रतीक्षा करत होतो त्या एक्झामचा आज पेपर झालेला आहे. पहिल्या शिफ्टचा पेपर 14 फेब्रुवारी 2025 म्हणजे आज झालेला आहे. यामध्ये कोणत्या पॅटर्ननुसार प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा, जो आज ICDSनी घेतलेला जो अंगणवाडी का मुख्य सेविका पेपर आहे, तर यामध्ये मराठी या विषयामध्ये समासावर असणारा एक प्रश्न, प्रयोग, अलंकार, नाम प्रकार, मिश्र वाक्य, सर्वनाम, क्रियापद, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, विभक्ती, काळ, वाक्याचे प्रकार यावर असणारे मराठीत प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगवरती नंबर सिरीजवर 5 प्रश्न विचारले आहेत. अल्फा न्यूमरिक सिरीजवर 6 ते 7 प्रश्न विचारलेले आहेत. कोडिंग, डिकोडिंग यावर 6 ते 7 प्रश्न विचारलेले आहेत. ऑड मॅन आउट यावर 4 ते 5 आणि ॲप्टिट्यूडवर एकही प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेला नाही. त्यानंतर पहा की इंग्लिशमध्ये पॅसेजवर 5 प्रश्न, सिनॅमॉन्स, अँटीमॉन्स, फ्रेजेस, प्रोवर्ब, इरर्स, प्रिपोजिशन, फिल इन द ब्लँक्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, पॅराजम्बल्स, फाइंड इनकरेक्ट स्पेलिंग इन गिवन 4 सेंटेन्स अशा पद्धतीनं इंग्लिशवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर काही जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत, काही पोषण अभियानाचे प्रश्न आहेत. नेमके कोणकोणते प्रश्न आहेत हे पाहूयात आपण. त्याचा पॅटर्न कसा आहे तर पहा, संगणकाच्या बाबतीत CPU म्हणजे काय, तर कंट्रोल प्रोसेसिंग युनिट याचे उत्तर आहे. त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न असा आहे की पोषण 2 या योजनेची सुरुवात खालीलपैकी केव्हा झालेली आहे, तर पोषण 2 या योजनेची सुरुवात 10 मे 2023ला झालेली आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर या ठिकाणी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे चेरापुंजी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटलेले आहे. चेरापुंजी यामुळे म्हटलेले आहे की त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस कोठे पडतो महाराष्ट्रामध्ये, तर आंबोली. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणजे आंबोली, या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. पुढचा प्रश्न असा आहे की पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, तर पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी आहाराची विविधता ही गोष्ट महत्त्वाची आहे. अशाही प्रकारचा प्रश्न आजच्या या पेपरमध्ये आलेला आहे. वेगवेगळ्या देशाच्या चलनावर आधारित सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. तर आजच्या पेपरमध्ये झिम्बाब्वे या देशाचे चलन विचारलेले आहे. तर तुम्ही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या देशाचे चलन सुद्धा पाठ करू शकतात. तर झिम्बाब्वेन डॉलर्स हे झिम्बाब्वे या देशाचे चलन आहे. त्यानंतर विभक्तीवर प्रश्न विचारलेला आहे. विभक्ती ओळखा. गायने गवत खाल्ले, म्हणजे यामध्ये तृतीया विभक्ती आहे, नेयशी. पुढचा प्रश्न असा आहे की वाक्याचा प्रयोग ओळखा. तिने चिंच खाल्ली, तर या वाक्यामध्ये कर्मणी हा प्रयोग आहे. कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो असाही प्रश्न विचारला गेलेला आहे आजच्या पेपरमध्ये, तर क्षयरोग या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. त्यानंतर जीवनसत्वावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते, अजीवनसत्व. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, उंच शिखरावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पहा, तर महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. त्यानंतर इतिहासामधील असणारे भारतावर क्रमाक्रमाने आक्रमण केलेल्या
देशांची नावं विचारली आहेत तर योग्य क्रम लावा असे आहे. भारतामध्ये क्रमानुसार कोण कोण आलेले आहे? फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज, डच. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आलेले आहेत पोर्तुगीज, 2 नंबरला डच, 3 नंबरला इंग्रज आणि 4 नंबरला फ्रेंच. आणि भारतातून बाहेर गेले याचाही क्रम तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 7 कटक मंडळे आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की पहा, नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला आहे आणि हा ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आलेले आहे? ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पोषण ट्रॅकर ॲप. तर हे ॲप आहे पूरक पोषण आहारासंबंधी. त्यानंतर मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे? असाही प्रश्न आजच्या या पेपरमध्ये विचारलेला आहे. तर मध्यान्ह भोजन योजना ही 2008 पासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना समावेश करण्यासाठी सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की सक्षम अंगणवाडी व पोषण 2 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे? तर यामध्ये पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अंगणवाडी सेवा आणि वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योजनांचा समावेश हा सक्षम अंगणवाडी व पोषण या योजनेअंतर्गत केलेला आहे. त्यानंतर पहा की राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर पर्याय आहेत ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण समस्या कमी करणे, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना पूरक आहार देणे. तर या ठिकाणी याचं उद्दिष्ट आहे पर्याय नंबर 3, कुपोषण समस्या कमी करणं हे राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न आलेला आहे याच्या पेपरमध्ये, पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? तर या ठिकाणी आहाराची विविधता ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न असा आहे की माझी कन्या भाग्यश्री योजना ही कधी सुरू करण्यात आली? माझी कन्या भाग्यश्री ही योजना या ठिकाणी 3 मार्च 2015ला सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही कोणत्या साली झालेली आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 म्हणजे 7 एप्रिल 1948ला झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते? तर ही जननी सुरक्षा योजना ही 2005 या सालापासून राबवली जाते. पुढचा प्रश्न पहा की पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केलेले आहे? तर 19 ते 24 वर्ष वयोगटातील महिलांवर पोषण अभियानाअंतर्गत लक्ष केंद्रित केलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे की गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात? तर यामध्ये आनुवंशिकता, लिंगनिश्चिती, गर्भाची संख्या आणि वरीलपैकी सर्व. तर वरीलपैकी सर्व ज्या काही आहेत या गोष्टी गर्भधारणेच्या काळात निश्चित होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे पहा की 6वा पोषण पंधरवाडा केव्हा आयोजित करण्यात आला आहे? तर 9 मार्च ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये 6वा पोषण पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न असा आहे की पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो? तर 500 किलो कॅलरी एवढा आहार हा पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना पुरवला जातो. आता रस्त्याच्या लांबी बाबत सुद्धा आजच्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे की रस्त्याच्या लांबीबाबत भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो?
तर रस्त्याच्या लांबीबाबत भारताचा जगात हा दुसरा क्रमांक लागतो आणि पहिला क्रमांक हा अमेरिकेचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? 1954 सालचा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा आहे. चाफेकर बंधूंवर सुद्धा या ठिकाणी आजच्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे की चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? तर रँड व आयर्स्ट यांची चाफेकर बंधूंनी हत्या केलेली आहे. त्यानंतर अंगणवाडी मधील मुलांचे शिक्षण हे कशा प्रकारचे असते? अंगणवाडीमधील मुलांचे शिक्षण हे अनौपचारिक पद्धतीचे असते. आणखी विशेष बाब म्हणजे पहा, ICDS या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? यावर ही प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे 0 ते 6 वर्ष खालील बालकांचा आहारांचा आरोग्याचा दर्जा सुधारणे हे एक उद्दिष्ट आहे. बालमृत्यू कमी करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे आणि कुपोषण कमी करणे हे सुद्धा ICDSचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर कलत्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता हा प्रश्न आलेला आहे. तर कलत्र म्हणजे पत्नी. त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागातून कोणती नदी वाहते? तर महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागातून तापी ही नदी वाहते. पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? तर पोषण अभियान ही योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा की किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? किशोरी शक्ती योजना ही इसवी सन 2000 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे जे काही आजच्या 14 फेब्रुवारी 2025 अंगणवाडी का मुख्य सेविका या पदासाठी झालेली शिफ्ट 1 मधली एक्झाम होती, त्यामध्ये आलेल्या प्रश्न जे आहेत या ठिकाणी थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये मांडलेले आहेत. परंतु याचा संदर्भ घेऊन तुम्ही येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिफ्टमध्ये परीक्षा देऊ शकतात, त्याच्या पुढचा अभ्यास करू शकतात आणि अशाच पद्धतीची तुम्हाला लेटेस्ट अपडेटची माहिती हवी असेल तर माझ्या या ऑनली करंट शिक्षण या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.